तर मैत्रिणींनो, आज बघणार आहोत आपण भिजवलेल्या तुरींची आमटी. आमच्याकडे याला तुरीची आमटी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला नक्की सांगा. तर मी या तुरी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या होत्या. त्यानंतर आपल्याला कुकरला लावून थोडंसं मीठ टाकून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता जर तुरी गावरान असेल तर 2-3 शिट्ट्यामध्ये छान होतात, पण जर तुरी गावरान नसेल तर 4-5 शिट्ट्या घ्याव्या लागतात. तर यामध्ये मी फक्त मीठ टाकलेलं आहे आणि 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. बॉईल करून झाल्यानंतर आपल्याला एक मसाला काढायचा आहे. तर अशा पद्धतीने हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे आणि त्यामध्ये खूप मोठी हिरवी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. आणि या वस्तू तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायची आहे, ब्राऊन होईपर्यंत. कारण की हिरवी मिरची आणि कोथिंबीर जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो तर त्याचा वेगळा सुवास येतो आपल्या भाजीला. तर अशा पद्धतीने हा मसाला हिरवा भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक वाटायचा आहे, फाईन पेस्ट करायची आहे, ओबडधोबड ठेवायची नाही. त्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि हा मसाला तेल सुट्टेपर्यंत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये हळदीच्या अतिरिक्त दुसरे काहीही घालायचे नाही. वाटल्यास तुम्हाला धना पावडर घालू शकता. मी कधी घालते कधी नाही घालत, पण तुम्हाला आवडेल तर तुम्ही घालू शकताय नेहमीप्रमाणे. तर बघा, इथे मसाल्याला किती छान कलर सुटलेला आहे आणि तेलही सुटलं आहे मसाल्याला. त्यानंतर आपल्याला या शिजवलेल्या तुरी यामध्ये टाकायच्या आहेत आणि पाणी आपल्या गरजेनुसार आपण या भाजीला ठेवू शकतो, घट्ट पातळ. आपल्याला जर भाकरीसोबत खायची असेल ही भाजी तर थोडासा रसा आपण पातळ ठेवला तरी काही हरकत नाही. कारण की अगोदरचंच मूळचंच या तुरींना ना स्वतःचाच एक गुणधर्म असतो चवीचा, त्यामुळे कितीही पातळ झाल्या तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. मी नेहमी ही भाजी बनवते, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. आणि बघा, आता इथे आपल्याला फोडणी दिल्यानंतर 10 मिनटे आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे. तर बघा किती छान तवंग आला आहे भाजीला, हिरवागार. तर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा. पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.